नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोज ही आद्वैतवर खूप चिडलेली असते आणि रूममध्ये येते. तर आद्वैतसुद्धा सरोजची माफी मागण्यासाठी रूममध्ये येतो. सरोजला म्हणत असतो की आई, तू माझ्यावर विश्वास ठेव की त्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये असे कोणतेही नाते नाही. तू जे काही बघितलं तू आई प्लीज माझ्याबद्दल गैरसमज असा करूनच घेऊ नकोस. मध्ये आणि माझ्यामध्ये कोणतेही नाते नाही हे समजवण्याचा तो सरोजला खूप प्रयत्न करतो. तेव्हा सरोज मात्र रागावलेली असते. ती म्हणते की अरे अद्वैत, मी बाकी सर्व सहन करेल परंतु फसवणूक नाही, त्यामुळे मला एकही शब्द ऐकूनच घ्यायचा नाही. जेव्हा मी या घरात आले तेव्हा तुझ्या वडिलांनी माझी फसवणूक केली आणि आता नंतर या मुलीने माझं आयुष्य तर विस्कटलं. माझ्या वाट्याला जे आले ते तुझ्या वाट्याला यायला नको म्हणून मी प्रयत्न करते, पण नाही, तू त्याच मुलीशी हातमिळवणी केली म्हणजे तुम्ही दोघे एकत्र आलात, ते तर मी सहन करू शकत नाही. त्यामुळे अद्वैत, तू येथून प्लीज निघून जा असे अद्वैतला सांगते. कदाचित माझा मूड चांगला झाल्यानंतर मी तुझ्याशी बोलेनच, पण आता यावेळी तो येथून जा. तेव्हा अद्वैतला सुद्धा खूप टेन्शन येते आणि तो सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे सोहम कॅफेमध्ये आलेला असतो. तर तो खूप शांत असतो, कारण काजलला तो कॅफेमध्ये आला किंवा नाही आला काही फरक पडत नाही हे त्याच्या लक्षात येते. तेव्हा काजल म्हणते की तू इतका गप्प का, काय ऑर्डर आहे ते सांग. तर सोहम म्हणतो की माझी ऑर्डर फक्त इतकीच आहे की तू आता शांत बस, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आणि ते प्लीज शांतपणे तू ऐकून घे. तेव्हा काजल लगेच खुर्चीवर बसते आणि काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का असे विचारते. तेव्हा सोहम म्हणतो की हो, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. तर लगेच काजल म्हणते की म्हणजे तुमच्या घरातील परत कलाताईला काहीतरी बोलले असेल, हाच प्रॉब्लेम असेल, हे तर मला माहितीच होते, दुसरे काय असणार. तेव्हा सोहम म्हणतो की काजल ऐकून घे, असे कोणीही कुणाला बोललेले नाही, मला तुझ्याशी आपल्याबद्दल बोलायचे. काजलला हसू येते आणि ती म्हणते की आपल्याबद्दल, मग काय तू बोलू शकतो. तेव्हा सोहम म्हणतो की मागच्या 3 दिवस आपण भेटलेलो नाही याचे तुला काही वाटले नाहीच का. तेव्हा काजल म्हणते की आपल्याला कसे काय वाटेल. तर सोहम म्हणतो की अगं काजल, 3 दिवस आपण भेटलो नाही. काजल म्हणते की हो, आणि तू या कॅफेमध्ये रोज रोज मला भेटण्यासाठी येणार का, आणि रोज रोज इकडचे खाऊन तुझे पोट सुद्धा बिघडेल. सोहम म्हणतो की अगं तसे नाही, मग 3 दिवस आपण भेटलो नाही त्या माझ्या नसण्याचे तुला काही वाटले नाही का. तर काजल म्हणते की हो, एकदा वाटले आणि मग मी मनात विचार केला की काहीतरी पोटात गडबड झाली असेल म्हणून तू आला नसेल, आणि बघ तू तर आता समोर दिसतोच. तेव्हा सोहम म्हणतो की अगं मी फक्त ते खाण्यासाठीच येतो का. तर काजल म्हणते की अरे इकडचे सर्व कस्टमर खाण्यासाठीच येतात. तेव्हा सोहम म्हणतो की अगं मी बाकीच्या कस्टमर सारखा आहे का. त्यामुळे काजलला कसे समजावे हे त्याच्या लक्षात येत नाही आणि तो लगेच म्हणतो की काजल जाऊन दे, मला आता काही बोलायचेच नाही, मी येतो, आणि बाय करून तो तेथून निघून जातो. काजल म्हणत असते की अरे पण मित्रा, परंतु सोहम ऐकून घेत नाही. तर लगेच काजल विचार करते की याने काही न म्हणता पलटी मारली, आपल्या दोघांबद्दल बोलायचे म्हटला परंतु तो तर काही बोललाच नाही. बरा आहे ना हा, पण इतका इमोशनल का झाला असेल हे काय माहीत. जाऊन दे असे बोलून काजल कामाला लागते. तर सोहम बाहेर येतो आणि विचार करत असतो की ही सुद्धा मला इतरांसारखे खायला येणाऱ्या कस्टमर समजते का. हिच्या जरा सुद्धा लक्षात येत नाही आणि जरा समजून घेत नाही की मी तासन तास कॅफेमध्ये का बसतो. हिला खरंच समजत नाही की ही मुद्दाम करते. 1 नाही 2 नाही 3 दिवस आम्ही भेटलो नाही, त्यामुळे आता काही झाले तरी असे न बोलता परत जायचे नाही. आज काही झाले तरी काजलशी बोलायचेच. नेमकं तिला माझ्याबद्दल काय वाटतं हे तिला मी केअरली विचारतोच. असे बोलून सोहम पुन्हा कॅफेमध्ये येतो. त्यानंतर इकडे अद्वैत रूममध्ये येतो. तर कला त्याचीच वाट बघत असते आणि आल्यानंतर विचारते की अरे चांदेकर, सरोज मॅडम खरंच खूप चिडल्या का रे. तेव्हा अद्वैत तर कलावर चिडतो आणि तूच विचार कर, तू मुद्दामून केले ना असे, तुझ्यामुळे आज माझी आई माझ्याशी बोलत नाही म्हणून तो कलावरच चिडतो. तर कला म्हणते की काय, मी मुद्दामून केले म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे. त्यावरती अद्वैत लगेच म्हणतो तू फसवलेस मला. तर लगेच कला विचारते की अरे मी काय केले ते तरी नक्की त्याचे कारण सांग. अद्वैत म्हणतो की काल रात्री तुला झोप लागत नव्हती आणि तू ते कोडं सोडत होती आणि त्यात मी येऊन तुला जॉईन करावे म्हणून तू मुद्दाम मोठ्याने वाचत होती. तेव्हा कला म्हणते की बाज चांदेकर, वाटेल तसे आरोप तू माझ्यावर नाही करू शकत. मी एकटी कोडे सोडत होते, मग नेहमीप्रमाणे तूच नाक खुपसण्यासाठी आला, मग तू मोठ्याने उत्तर दिली, मग मी तुला थांबवले नाही कारण तुझे परत सुरू झाले असते, तू परत माझ्यावर रागावला असता. माझी खोली आहे, माझा पेपर आहे, माझा पेन आहे,
आणि शपथ मी तुला घेऊन सांगते की काल तुझेही माझं ऐकण्याची शक्ती माझी संपली होती। त्यावरती अद्वैत लगेच म्हणतो की नाही, मी असे म्हटलोच नसतो। उलट तू मोठ्याने जर कोडं सोडवले नसते तर मला सुद्धा कळलेच नसते। तुझी बडबड कंट्रोल कुठे करता येते, मी फक्त येऊन तुला मदत केली एवढेच। तर त्यावरती लगेच कला म्हणते की मी सांगितले होते का तू माझ्या शेजारी येऊन बस आणि ते कोडं तू मला सोडू लाग। मी बसले होते आणि तूच माझ्या शेजारी येऊन बसला होता, त्यामुळे या सर्वात माझी कशी चूक आहे। त्यावरती लगेच अद्वैत म्हणतो की अगं मला झोप लागली होती, मग तू मला उठवले का नाहीस। त्यावरती कला म्हणते की अरे चांदेकर, तू असं कसं आहेस, तुला खरंच असे वाटतं की मी तुला उठवले नसेल। चांदेकर हे बघ, आता तू लहान नाही मोठा बिझनेसमन आहे, त्यामुळे एखाद्याच्या बाबतीत बोलताना आपण दोन्ही बाजूंचा विचार करायला लागतो, हे तुला कळतच असेल। मग कायम माझ्याच बाबतीत तू असे आरोप कसे करू शकतो। त्यावरती लगेच अद्वैत म्हणतो उगाच काहीतरी कारण द्यायचे असेल ते देऊ नकोस, तूच मुद्दाम मला उठवले नाही। तू उठवले असते तर मी तेथे झोपलोच नसतो। तर कला त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की अरे मी तुला उठवण्याचा खूप प्रयत्न केला आणि झोपेत सुद्धा तू माज दाखवलं नाही, तर तू अद्वैत चांदेकर कुठला। त्यावरती लगेच अद्वैत म्हणतो की काय माज, कसला माज। तर लगेच कला सांगते की अरे हे बघ चांदेकर, मी तुला म्हटले होते तू उठ वरती जाऊन झोप, तर लगेच तू मला म्हटला की मी नेहमीच तुझे का ऐकून घेऊ। त्यावरती अद्वैत म्हणतो की नाही, मी असे म्हणलो शक्यच नाही। आता मी तुझ्यावर आरोप करतो म्हणून तू मुद्दा माझ्यावर आरोप करते, हे तू मान्य कर किंवा करू नको, पण यामध्ये सर्वात चूक तुझीच आहे। त्यावरती कला म्हणते की अरे चांदेकर कमाल करतोस, म्हणजे जे काही झाले त्याची चूक सुद्धा तू सर्व माझ्यावरच ढकलतो। त्यावरती अद्वैत म्हणतो की ऐकून घे, खरे ही सकाळ माझी अशी सुरू झाली, त्यामुळे उरलेला दिवस मला आता खराब करायचा नाही। इनफॅक्ट तू माझ्याशी बोलूच नकोस आणि आता तेच माझ्यासाठी बेस्ट आहे। असे बोलून रागाने कपाटामधून कपडे घेतो आणि चेंज करण्यासाठी आतमध्ये जातो। तर कलाला त्याचा खूप राग येतो आणि ती म्हणते की झोपल्यानंतरच हा फक्त निरागस दिसतो, जागे असताना एखाद्या राक्षसासारखा तो इतरांना लाजवेल असा दिसतो आणि त्याच्याबरोबर वाद घालायचा म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखे आहे, आगाऊ कुठला। असे बोलून कलाला त्याचा खूप राग येतो। त्यानंतर इकडे कॅफेमध्ये सोहम पुन्हा येतो, तर काजल सोहम जवळ येते आणि हाय हसून बोलते। सोहम मात्र शांत असतो। तर काजल म्हणते की अरे मित्रा, मी तुला हाय बोलले। अरे मित्रा, आज बाहेर पाऊस खूपच छान पडतो, मग इसी बात पर एक कॉफी होनी चाहिए। आणि मित्रा तुला माहितीच असेल की इकडले हॉट चॉकलेट हे खूपच भारी आहे, मग बोल की काय पाहिजे। तेव्हा सोहम म्हणतो की काजल हे बघ प्लीज बस ना तू। तेव्हा काजल म्हणते की हे बघ मी बसते, पण जास्त वेळ नाही, कस्टमर आल्यानंतर मला अटेंड करावे लागेल, त्यामुळे मी लगेच कल्टी मारेल, ठीक आहे। आणि ती खुर्चीवर बसते आणि त्याला विचारते की मला एक गोष्ट सांग की तू परत असा कसा आलास। तेव्हा सोहम म्हणतो की कारण मगाशी मी तुला जे बोलणार होतो ते मी तुला आत्ता बोलणार। तेव्हा काजल म्हणते की अरे तुला बोलायचीच आहे, मग इकडे फक्त बोलणंच फ्री आहे, त्यामुळे तू बिनधास्त बोल। सोहम म्हणतो की हे बघ प्लीज सिरियसली तू ऐकून घेशील का। तेव्हा काजल म्हणते की हो, आपण फक्त सिरियसली एवढंच ऐकून घेईल आणि बोल की नेमकं काय, मी सिरियसली ऐकते। तेव्हा सोहम सांगू लागतो हे बघ 3 दिवस आपण भेटलो नाही, तर त्या 3 दिवसामध्ये मी तुला खूपच मिस केले खरंच, आणि पण मी इकडे आलो नाही तरी सुद्धा तुला माझ्याबद्दल काहीच वाटले नाही असे दिसते तरी, आणि या सर्वाचा खरंच मला खूप त्रास होतो। मलाच कळत नाही की माझ्याबरोबर नेमकं काय होत कळत नाही आणि सतत तुला भेटून तुझ्याशी बोलावेसे वाटते। त्यावरती काजल म्हणते की एवढंच, मग त्यात काय इतके, आपण नेहमी सांगतो अजिबात लोड घ्यायचा नाही आणि अशा गोष्टीचा तर घ्यायचाच नाही। आणि तुला जर माझी आठवण आली तर बिनधास्तपणे तुम्हाला भेटण्यासाठी कॅफेमध्ये येऊ शकतो, पण असे रोज आपण भेटले पाहिजे असे काहीच नाही ना। येथे आपण काम करतो त्यामुळे कामात मला काही लक्षात राहतच नाही, खरंच मला काही आठवत नाही। तेव्हा सोहम आणखी नाराज होतो। तेव्हा काजल विचारते की ते सर्व जाऊन दे, तुला गरम कॉफी की हॉट चॉकलेट पाहिजे, आणि हे सर्व तुला आपल्याकडून तू मगाशी न खाताच निघून गेला, त्यामुळे तर सोहम म्हणतो की काजल हे बघ अगं प्लीज तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटून दे, खरंच तुला काहीच वाटत नाही का। आणि तो काजलचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि घाबरतच म्हणून जातो की काजल मी तुझ्या प्रेमात पडलो। ते ऐकून काजलला तर धक्काच बसतो। तेव्हा काजल त्याच्या हातातील हात काढून घेते आणि ऐकून घे, तू मगाशी मला सांगत होता तेव्हाच मला याबद्दल कळले होते। सोहम म्हणतो की कसं शक्य आहे, तुला जर कळले असते तर। काजल त्याला बोलून देत नाही आणि हे बघ मित्रा, आणि सोहम
तू माझी सिच्युएशन समजून घे. मला हे इमोशनल वगैरे फार कठीण जाते आणि ह्या प्रेमात पडणे खूप सोपे असते, पण आता मला प्रेमाची नाही तर कामाची गरज आहे. आई बाबांना माझी गरज आहे आणि मला कामाची, त्यामुळे मग या विषयाला मी वेळ नाही देऊ शकत. तू प्लीज हे समजून घे. पण मला माहिती आहे की अरे तू मला खरंच खूप मदत केलीस, ते खरंच खूप चांगले आहेत आणि ते मी आयुष्यभर लक्षात ठेवणार. पण या विषयावर आपण यापुढे काहीच बोलायचे नाही. आणि हे बघ, येथे मी काम करण्यासाठी येते आणि कामाच्या जागी कुठलाही मला असा मॅटर नको. येथे आपण तुला फक्त गरम कॉफी ऑफर करू शकतो, बाकी काहीच नाही. आणि काजल आपले काम करण्यासाठी बाजूला जाते तर सोहमला हे ऐकून खूपच वाईट वाटते. त्यानंतर इकडे सरोजला सारखे तेच आठवते आणि तिला खूप टेन्शन येते की निर्लज्जपणाची खूप आता हद्द पार झाली. या मुलीला आता जर आवर घातले नाही तर ही डोक्यावर चढेल आणि अद्वैतच्या आयुष्यामध्ये शिरेल. आणि आबा एकतर अगोदरच तिच्या बाजूने आहेत, अद्वैतला ही गोड गोड बोलण्यामध्ये अडकवेल आणि हे जर असेच सुरू राहिले तर हिला घराबाहेर कधीच काढता येणारच नाही मला. आणि तेव्हा तिने अद्वैत आणि कलाला ज्या अवस्थेमध्ये डोळ्यांनी पाहिले तेच तिला आठवते. आणि या अद्वैतला नेमकं काय झाले, तो असा कसा वागू शकतो हेच मला कळत नाही. पण नाही, त्या मुलीला मला अद्वैत जवळ जाऊनच द्यायला नको. त्यामुळे काही झाले तरी आता अद्वैतला तिच्यापासून मला दूर करावेच लागेल. म्हणून ती कोरा कागद घेऊन त्यावर कलासाठी काहीतरी लिहिते आणि लगेच कलाकडे येते आणि कलाला म्हणते की हे बघ, तू माझ्याशी काही बोलू नकोस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे, तू माझ्यासोबत चल चल म्हणते ना. आणि कलाला हाताला धरून ती आपल्या रूम मध्ये घेऊन जाते आणि दरवाजा लावून घेते आणि कलाच्या हातामध्ये तो कागद देते आणि हे जे काही आहे ते सर्व तू वाचून त्यावर सही कर. तर कला विचारते की काय आहे, तेव्हा सरोज रागाने म्हणते की तुला वाचता तर येत असेल. तेव्हा कला मात्र तो कागदावर जे लिहिलेले आहे ती वाचू लागते की मी कला दिनकर खरे, माझे लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर याच्याशी झालेले असले तरी सुद्धा हे लग्न मी फसवणूक करून केले आहे. त्यामुळे अद्वैत बरोबर लग्नाचे आणि अशा कोणत्याही प्रकारचे संबंध मी निर्माण करणार नाही आणि यापुढे कधीही कुठल्याही प्रकारे अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रसंग जर आला तर स्वतःहून मी त्या गोष्टीला विरोध करेल. ते ऐकून कलाला तर धक्काच बसतो आणि सरोज म्हणते की काय झालंय. तर कला विचारते की सरोज मॅडम हे सर्व काय आहे. तर सरोज म्हणते की वाचले तर असेलच, मग तुला कळले नाही का. तेव्हा कला म्हणते की हो वाचले, पण हे सर्व कशासाठी ते मला नाही कळत. तेव्हा सरोज म्हणते की अगं तू तर तेवढी हुशार आहे आणि वाक्यांचा अर्थ न कळण्याइतकी तू मूर्ख तर नक्कीच नाही. तेव्हा कला म्हणते की हो, अर्थ तर मला समजला पण तो मला नाही पटला. मॅडम तुम्ही ह्या पेपरमध्ये जे काही लिहिले त्याचा अर्थ तुम्हाला तसाच अभिप्रेत असेल तर मग मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्याबद्दल खरंच खूप चुकीचा विचार करतात. सरोज म्हणते की मी कसा विचार करते हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. घरातील सर्वांना तर तू गुंडाळेच, परंतु माझ्या आसपास सुद्धा फिरकायचे नाही हे मी तुला अगोदरच सांगून ठेवते. जे तुला सांगितले ते तू कर, तू सही कर. त्यावरती कला म्हणते की मॅडम हे सर्व चुकीचे आहे असे तुम्हाला का वाटत नाही. तेव्हा सरोज म्हणते की पुन्हा तेच, आणि काय चूक काय बरोबर हे तुम्हाला सांगायची गरज तर नाहीच. या घरामध्ये तुला राहण्यासाठी दिले तेच तू तुझ्यावरचे उपकार समज, त्यामुळे तुझ्या म्हणण्याला तर अर्थ काहीच नाही. या घरामध्ये मी जे काही म्हणेल त्यालाच अर्थ आहे, त्यामुळे मुकाट्याने त्या पेपर्स वरती तू सही कर. तर कला म्हणते की मॅडम हे पहा, मला या पेपरवरती सही करायला काही हरकत तर नाहीच, या घराशी माझा काहीही संबंध नाही हे सुद्धा बरोबर आहे, पण आता या वेळी मी या घरामध्ये राहते, मग मला काय वाटते हे व्यक्त करण्याचा अधिकार तर मला आहेच ना. आणि मॅडम तो सुद्धा अधिकार मला नको, पण माझ्या मनाला काय वाटते ते सुद्धा एकदा बोलण्याचा अधिकार तर मला द्या. तर तुम्ही हे बघा मॅडम, तुमचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला आहे. तुम्हाला वाटते तसे नाही सरोज मॅडम. काल जेव्हा तुम्ही खोलीत आलात तेव्हा सरोज म्हणते की एक मिनिट, तू सिच्युएशन अगोदर निर्माण करायची आणि नंतर त्यामध्ये लोकांना गुंतवायचे आणि नंतर लोकांशी गोड गोड बोलायचे, समोरच्याशी सर्व काम करायची आणि त्याच्यावर उपकार करून आपल्या दबावाखाली त्याला दाबून ठेवायचे. तुझी सर्व कारणे मला कळतात. जेव्हा तू या घरात घुसली तेव्हापासून मी तुला बघते. अडगळीच्या खोलीपासून तर अद्वैतच्या खोलीपर्यंत जाण्याचा सर्व प्रवास मी तुझा बघितला. लक्षात ठेव, तुला असे वाटत असेल की तू जिंकली, पण तसे काही नाही. गाठ माझ्याशी आहे, कारण तुझ्यासारखी माणसावर विश्वास ठेवण्याच्या नसतात. ते ऐकून कला म्हणते की मॅडम हे सर्व काय बोलता तुम्ही. तर सरोज म्हणते की ते मला काही ऐकून घ्यायचे नाही, तू त्या पेपर्स वरती सह्या कर आणि इथून निघ.
तेव्हा कला सही करण्यासाठी तयार होते, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की खरंच तुमचा खूप मोठा असा गैरसमज झालेला आहे. माझ्यात आणि अद्वैत मध्ये कोणत्याही प्रकारचे नातं नाही असे बोलून कला लगेच त्या पेपर्सवर सही करते आणि तो पेपर सरोजच्या हातात देत म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या पेपर्सवर सही केली, पण मी तुम्हाला सांगते हे सर्व करण्याची तुम्हाला गरज नव्हती. माझ्यावर नाही पण निदान तुमच्या मुलावर तरी तुम्ही थोडा विश्वास ठेवायला हवा होता. या घरात आल्यापासून वाटेल तसा अपमान तुम्ही माझा करता, तरी सुद्धा मी ते सर्व सहन करते आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला हेच सांगत आले की या घरामध्ये मी फक्त माझ्या घरच्यांसाठी, आजोबांसाठी राहते आणि या घरातील प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला सुद्धा माझ्या वागणुकीचा त्रास होईल असे मी कधीच वागत नाही. पण निदान माझ्या वागणुकीचा आदर व्हावा हे मला वाटत होते, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर ह्या असा संशय घेता आणि आज अशी सही करून तर तुम्ही खूप मोठा माझा अपमान तर केलाच. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितले आणि आता सुद्धा सांगते की अद्वैत आणि माझ्यामध्ये कोणतेही असे नाते नाही आणि तो निर्माण होण्यासाठी सुद्धा मी कधी प्रयत्न केला नाही आणि यापुढे सुद्धा करणार नाही. त्यामुळे यापुढे सुद्धा तुम्ही असे खालच्या पातळीचे आरोप माझ्यावर करतच जाऊ नका. तेव्हा सरोज रागाने म्हणते की हे सर्व बोलण्याचा तुला काहीच अधिकार नाही आणि तू येथून निघ आता. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, त्या कागदावरती मी सही करणार नाही असे सुद्धा मी तुम्हाला म्हणू शकले असते. तो माझा अधिकार आहे, पण मी तसे केले नाही. मी निमूटपणे त्या पेपर्स वरती सही केली, त्यामुळे मनातील मी माझं काहीच बोलू शकत नाही असे मात्र तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही मला काय समजलं की इतक्या खालच्या थराला जाऊन वागणारी मी मुलगी आहे का? या घरात टिकून ठेवण्यासाठी आणि या घरात माझे स्थान निर्माण करण्यासाठी मी तुमच्या मुलाशी जवळीक साधेल असे तुम्हाला कसे वाटू शकते हो? सरोज मॅडम, तुम्ही एक मोठ्या उद्योजिका आहात. अद्वैत सारख्या मुलाला तुम्ही घडवलेत आणि या सर्व पलीकडे तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. मग एखाद्या दुसऱ्या स्त्रीबद्दल तुम्ही असा विचार कसा करू शकता? मी फक्त माझ्या आई वडिलांवरील संस्कारासाठी या घरात आहे. या अगोदर सुद्धा तुम्ही माझा खूप अपमान केलात, बोललात, पण आता तुम्ही जो माझा काही अपमान केला तो फक्त माझा अपमान नाही, माझ्या चारित्र्याचा अपमान आहे हा. आणि कलाचे डोळे भरून येतात आणि कला तेथून निघून जाते. तर सरोज म्हणते की ही स्वतःला काय समजते, माझ्याच घरात येऊन मला शिकवते. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत अंजूला विचारतो की कुठे आहे तुझी ताई? आल्यापासून ती माझ्या समोरच आली नाही. तर आबा म्हणतात की अरे ती तिच्या माहेरी गेली. तेव्हा अद्वैत विचार करतो की तिला डिझाईन चोरून करायचे असेल म्हणूनच ती माहेरी गेली असेल. त्यानंतर इकडे कलाही दिनकर जवळ खूप रडते की त्या घरात मी स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला, तरी सुद्धा काहीही झाले तरी प्रत्येक गोष्टीचा त्या घरातील लोक चुकीचाच अर्थ घेणार असेल तर मग या सर्वाचा काय उपयोग? तर दिनकर म्हणतो सर्वांशी तू इतके चांगले वागायचे की तू एक दिवस त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे. त्यांना असे वाटेल की आपण सर्व जगाला ओळखले असेल, परंतु ह्या पोरीला ओळखण्यात मात्र चूक केली. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.